जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण पाहत आहात वैविध्यपूर्ण बातम्या विशिष्ट मानलेले कमी कालावधीत लोकप्रिय झालेले. आम्ही लोकप्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज चॅनल. मी मुख्य संपादक प्रसाद. मी ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन पार्टीमध्येच राहणार आहे. त्या पार्टीवर सक्रिय काम करणारच आहे. थोड्या दिवसासाठी माझ्या व्यक्तिगत अडचणीमुळे मी थांबत आहे या ठिकाणी. नाही, महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्षांना जाहीर केले की मला नाही, त्यांनी जाहीर केले. पत्र म्हणजे काय आहे त्यांनी स्वतः सांगितले. एखादा कोणी पत्रकार विचारलं तर मला सांगा, मी त्यांना उत्तर देतो. आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले मला की तरी उत्तर करायची गरज नाही, मी एकदा सांगितलं विषय संपला म्हणून सांगितलं. आता येईल ते पत्र, येणार आहे. नाराज नाही. फारुखभाई शाब्दी माझ्या बरोबर आहेत, इम्तियाज जलील साहेब माझ्या बरोबर आहेत, माझे सदर बॅरिस्टर असुद्दीन साहेब माझ्या बरोबर आहे, आमच्या या भागाचे प्रभारी अनवर सादात साहेब माझ्या बरोबर आहेत, आणि पक्षात सगळे कार्यकर्ते सगळे माझ्या बरोबर आहेत. माझ्या व्यक्तिगत अडचणीमुळे जरा मी थांबत आहे. कोणी नाराज नाही, आम्ही सगळे एकत्रच आहे. जर सक्रिय होण्यापासून थांबत, माझ्या घरच्या अडचणीमुळे मी माझ्या व्यक्तिगत कामावर थांबत आहे. असं अनेक घरात आहे साहेब, असं माझं एकटंच घरात नाहीत. मोठे आता मी छोटासा कार्यकर्ता आहे, मोहिते पाटील असो, आणि इथेच आपल्याकडे एक साधारण नगरसेवक लहू गायकवाड म्हणून एक आहे आपल्याकडे, त्यांच्या घरात पण 2 आहेत. असे खूप ठिकाणी आहे. पण फिरदौस पटेल मॅडमचं त्यांचं व्यक्तिगत राजकारण, त्यांचं काँग्रेसवर प्रेम आहे, त्यांचं प्रेम ताईवर आहे. नाही, ऐकून घ्या. इम्तियाज जलील साहेब सोलापुरात ज्यावेळी आलते त्यावेळी आमचं बोलणं झालं की शौकतभाई तुम्हाला आम्ही जिल्ह्याचा अध्यक्ष करणार आहे. महापालिकेत किती नगरसेवक आणू शकतो तुम्ही? 20 ते 22 आणू शकतो साहेब म्हणलं आम्ही. नक्की का? हा नक्की. मग त्यावेळी माझं नाव डिक्लेअर करताना अध्यक्षपदावर त्याने स्वतः इम्तियाज जलील साहेबांनी शौकतभाई तुम्ही किती नगरसेवक आणणार? मी म्हणलो 22. तेव्हाच तुम्ही 20 सांगितले तर 2 वाढले, 22 झाले. अभिनंदन तुमचे म्हणले. 22 नगरसेवक निवडून आणून औरंगाबादला यायचं म्हणले मला. घेऊन त्यांना सांगितलं औरंगाबादला यायचं आणि तुमच्यावर जबाबदारी येत आहे. यासाठी फारुखभाई शाब्दी, मी स्वतः, आम्ही दोघं बसूनच सोलापूर महानगरपालिकेचे निवडणूक लढवणार. ठरलं काय माहिती आहे का? फारुखभाई शाब्दी शहराचे अध्यक्ष असो या जिल्ह्याचे, शौकत पठाण जिल्ह्याचा असो शहराचा असो, आम्ही दोघं एकच आहेत आणि दोघं एकत्र काम करावं. काही नाराजी नाही दोघांची. नाही, तसं काही नाही. मी मजलिस इत्तेहादुल मुस्लिम प्रत्येक कार्यकर्त्याशी प्रेम करतो आणि ते कार्यकर्ते पण माझ्यावर प्रेम करतात. ते सगळे माझ्या बरोबर आहेत. नाही, तसं काय नाही. असं कुठलाही काय नाही, वाद नाही, काय नाही. सगळे मी एकत्रच आहे. तात्पुरता थोडं थांबत आहे मी. तसं काय नाही. उलट का इमाम भाई चांगला वैयक्तिक म्हणजे मला काँग्रेसमध्ये दबावमध्ये होतो मी. इथं मला स्वतंत्र आहे, मला इथं बोलण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ आहे. बघा, समविचार जे पक्ष आहेत, सगळे पक्ष जाती धर्माला घेऊन जाणारे पक्ष जे आहेत त्यांच्याशी मी युती करण्यास तयार आहेत. पण काँग्रेसचा प्रश्न जे येतो, मी मागच्या वेळी पण सांगे सन्मानपूर्वक वागणूक आम्हाला जर दिली तर आम्ही त्यांच्याबरोबर राहणार आहोत. आता तुम्हीच तर्क लाभ द्यायचा आता
तसं काय पण नाही आहे, त्यांच्या मनात आहे मी, डोक्यात पण नाही, नजरेत पण नाही, त्यांच्या मनात मी आहे आणि त्यांच्या मनात मी राहणार आहे. हा, हो बरोबर आहे की. काय तर सुधारणा होईल. काय झालं नेमकं, 97% समाज, मुस्लिम समाज काँग्रेसपासून दुरावलेला होता. लोकसभेत त्यांच्या बरोबर होतं, महाराष्ट्राबरोबर असो, देशभर असो. आणि सोलापूर शहरात तर असं झालं सध्या तरी, बाकीचं मी शहरापुरतं बोलतो आणि जिल्ह्यापुरतं बोलतो. या शहरातील खासदारांनी ज्या पद्धतीने वागतात, ज्या पद्धतीने नागरिकाला बोलतात, त्यांचं जरा ह्याच्यामुळे जे आहे ना, समाज, आता तुम्हाला स्पष्ट बोलतो, का लपवत नाही, ज्यावेळी खासदार निवडून आल्यावर सगळ्या समाजाचं अभिनंदन केले, त्यांचं स्वागत केले आणि सगळ्याला जेवण सुद्धा दिले त्यांनी. बघा तुम्ही, पद्मशाली समाज असतो लक्ष्मी मंदिराच्या मागं, इतर समाज, मराठा समाज तिकडं, असं आहे वेगळं त्यांनी स्वागत केले आणि त्यांचं अभिनंदन केले. मुस्लिम समाजालाच अभिनंदन केलं नाही त्यांनी. त्यामुळे समाज नाराज होऊन जे आहे ना, काँग्रेसच्या मागून जरा एमआयएम कडे आलेले आहेत.